व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, माननीय श्री प्राचार्य आणि आपल्या अत्यंत व्यस्त बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढून आजच्या या विद्यार्थी मेळाव्याला उपस्थित राहून आम्हाला जी सेवेची संधी दिली, या आपल्या बारामती शहराचे सर्व परिचित माननीय पी.टी. गांधीजी यांचे मनपूर्वक स्वागत. खरं तर आज या कार्यक्रमाला आपण पी.टी. गांधी सरांना का बोलावलं, हा प्रश्न तुम्हा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणं साहजिकच आहे. कारण आजच्या विद्यार्थ्यांना सिनेमातील आर्ची, परशा यासारखे ग्लॅमरस चेहरे लागतात. परंतु येथे विद्यार्थ्यांना माहिती असायला हवं की आपल्या बारामती शहरामध्ये देखील असे काही निवडक हिरो आहेत, ज्यांनी अत्यंत हाल अपेष्टा सहन करून आज नावलौकिक कमावलेलं आहे. त्यामधीलच एक निवडक व्यक्तिमत्व म्हणजेच माननीय पी.टी. गांधीजी. माननीय पी.टी. गांधीजी हे एक असं व्यक्तिमत्व आहे जे दुसऱ्या राज्यातून राजस्थानमधून आलेले पी.टी. गांधीजी यांनी जो आज नावलौकिक प्राप्त केला आहे, तो खरंच खूप कौतुकास्पद आहे. एक यशस्वी व्यक्तिमत्व, व्यावसायिक म्हणून ज्यांची ख्याती प्राप्त आहे, तितकेच ते मोठ्या मनाचे माणूस देखील आहे. त्यांची जनसामान्यामध्ये नाळ देखील तितकीच जुळलेली आहे. एक चिंतनशील, संयमी, अभ्यासू, चिकित्सक, प्रामाणिक माणूस, ध्येयवाद, सतत हे गुण जे आहेत ते पी.टी. गांधीजी सरांमध्ये आहेत. ज्यांनी माणुसकीपुढे पैशाला कधीही बघितलं नाही, असे शहरातील कुठेही सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम जे आहे तिथे स्वतःला वाहून दिलेलं आहे. त्यांच्याकडे कोणीही आलं, मदतीचा हात पुढे केला, तरी माननीय पी.टी. गांधी सरांनी तो हात मागे कधीच खेचला नाही. शाळा, मंदिर व कुठेही देणगी देण्यामध्ये ते मागे पुढे कधी सरकले नाही. असं व्यक्तिमत्व ज्यांच्याबद्दल बोलावं तितकंच कमी आहे. त्यांना इथे आपण का बोलावलं हे ज्यावेळी मी माननीय पी.टी. गांधी सरांना बोललो, हे आता पी.टी. गांधी सर स्वतः सांगतीलच. तत्पूर्वी संस्थेच्या वतीने माननीय पी.टी. गांधी सर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येईल. माननीय पी.टी. गांधी सर. आताच श्री पी.टी. गांधी सर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार झालेला आहे. आता मी माननीय पी.टी. गांधी सर यांना आपला जीवन अनुभव सांगण्यासाठी आमंत्रित करतो, जेणेकरून आजच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळेल, प्रेरणा मिळेल. माननीय पी.टी. गांधी सर. आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर, उद्घाटक व सर्व विद्यार्थी मित्र हो, आज आपण मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी प्रथमतः सर्वांचे आभार मानतो आणि माझे मनोगत व्यक्त करतो. आमची तशी पूर्ण फॅमिली राजस्थानची. आमचे पणजोबा राजस्थानवरून 1858 साली बारामतीला आले. राजस्थानवरून येताना राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र त्यावेळेस असे पूर्वीचे लोक चालत यायचे. वडिलांची त्यावेळेस आमच्या आजोबांचा कापडाचा व्यवसाय होता, परंतु आमच्या वडिलांची एक जिद्द होती की काही नाही, आपल्याला हा धंदा सोडून दुसरं काहीतरी ज्ञान घ्यावं आणि त्यातल्या त्यात सराफी ज्ञान घ्यावं, म्हणून त्यांनी सराफी व्यवसाय चालू केला. सराफी व्यवसाय करीत असताना मी शालेय जीवनात 7वीपासून त्यांच्याबरोबर साथ दिली. सराफी व्यवसायाचं पूर्ण ज्ञान घेतलं
आयुष्यामध्ये जन्मताच माझा बारामतीत झाल्यामुळे मला विविध घटनांमधून एक वेगळा अनुभव आला. मी शालेय जीवनामध्ये 7वीत असताना 3ऱ्या मजल्यावरून पतंग उडवत असताना खाली पडलो. पूर्णतः 3 दिवस कोमामध्ये होतो. परंतु परमेश्वराचे आशीर्वाद, आईवडिलांची पुण्याई आणि त्यामधून मी 3 दिवस कोमामधून कसा तरी बाहेर पडलो आणि पूर्णतः वाचलो. त्यानंतर आम्ही असाच एक प्रसंग शिवपाणी खेळत असताना आम्ही मेन रोडला गांधी चौकामध्ये संध्याकाळी 9च्या सुमारास असा डाव चालू असताना एक अचानक जीप आली. जीप आल्यावर आता माझ्या अंगावर पूर्ण जाणार, तेवढ्यात मी पटकन निर्णय घेतला आणि खाली झोपून गेलो. अंगावरून पूर्ण जीप गेली, परंतु मला काही झालं नाही. त्यानंतर अशा कित्येक घटनेतून मी बाहेर पडलो. त्यानंतर मी शालेय जीवनात कबड्डी, खो खो, क्रिकेट हे विविध खेळ खेळत गेलो. आमच्या आईचा स्वभाव तसा अत्यंत निर्मळ, परंतु चुकीचं काही केलं की कडक. त्यामुळे आमचा भाऊ असो किंवा आमचे वडील असो किंवा बहीण असो, कोणी असो, योग्य ते योग्य, अयोग्य ते अयोग्य. त्यावेळेस आम्ही जास्त करून कॉलेजमध्ये, शाळेमध्ये सायकलीवर जायचो. सायकलीवर जाणं, विविध ठिकाणी फिरणं हा आमचा नेहमीचा शालेय जीवनाचा अनुभव. MS हायस्कूलमध्ये असताना माझे कित्येक मित्र श्रीमंत होते, परंतु आमची परिस्थिती तशी फार गरिबीची होती. महाविद्यालयीन जीवनात असताना मी कबड्डी, बॅडमिंटन, क्रिकेट हे MS हायस्कूलच्या मैदानावर विविध प्रकारे खेळत असो. त्यानंतर आम्ही TC कॉलेजमध्ये प्रवेश केला. TC कॉलेज म्हणजे बारामतीपासून 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर TC कॉलेज. परंतु तेथे जाणं येणं, सायकलीवर फिरणं, चालत येणं जाणं लांब असलं तरी आम्हाला जवळ वाटायचं. माझ्या वर्गातील मित्र फिरोज शहा, फिरोज बागवान, संदीप शहा, दिनेश गोगळे, राजू दोशी असे विविध प्रकारचे मित्र माझे कॉलेजमध्ये होते, जीवनामध्ये होते. काही मित्र माझे ACP झालेले आहेत, काही मित्र माझे PI म्हणून आत्ता आहेत, काही मित्र हे आमचे व्यापारी म्हणून काम करीत आहेत, काही मित्र शेतकरीमध्ये अत्यंत उत्तम प्रकारे शेती म्हणून काम करीत आहेत, काही मित्र माझे हे जज म्हणून काम करीत आहेत. असे असताना कॉलेजमधला एक किस्सा ILS लॉ कॉलेजचा सांगतो की ILS लॉ कॉलेजमध्ये मी ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन घेतल्यानंतर फी भरल्यानंतर आम्ही पहिल्या दिवशी कॉलेजला गेलो. फार उत्साहाने, आनंदाने कॉलेजला गेलो. कॉलेजमध्ये सर्व इंग्लिश ऐकल्यानंतर प्रथम काय सुचलं नाही, काय करावं काय नाही. तसं आम्ही BCom मराठी मीडियममध्ये झालेलो. ॲडमिशन दुसऱ्या दिवशी कॅन्सल करायला गेलो. प्राचार्य सत्यरंजन साठे यांनी मला सांगितलं की कॅन्सल ॲडमिशन करू नका, फी पुन्हा मिळणार नाही. मी तसं बारामतीतून आल्यामुळं मग मी त्यांना समजून सांगितलं की असं मराठीमध्ये आम्ही BCom केलेलं आहे, तुमचं इंग्लिश पूर्ण इंग्लिश मीडियममध्ये LLB आहे, कसं व्हायचं काय. मग त्यांनी मला एक किस्सा सांगितला की तुम्ही रोज लायब्ररीत जावा, लायब्ररीमध्ये पुस्तकं वाचा. पुस्तकं वाचल्यानंतर इंग्लिश तसं काय फार अवघड नाही आहे आणि तुम्ही सहजरित्या LLB पास होऊ शकाल. मग त्यांच्या त्या सांगण्यावरून मी लॉ कॉलेजच्या लायब्ररीमध्ये रोज पेपर वाचायला लागलो. इंग्लिश पेपर वाचणे, लायब्ररीमधील सर्व पुस्तकं वाचणे, अशा प्रकारे LLBमध्ये मी फर्स्ट इयरला फर्स्ट क्लास पास झालो.
लायब्ररीमध्ये असताना असाच एक किस्सा आठवला, म्हणून मी तुम्हाला आधी सांगतो की आमचे जवळचे असे मित्र होते. असाच अभ्यासाचा एक स्टडी चालला होता आणि त्यामध्ये शेअरचा हा विषय निघाला. म्हणजे त्यातून मग मी शेअरचं काही गोष्टी शिकून गेलो. त्यानंतर तिथेच असताना एक ज्योतिषशास्त्राचा एक छंद लागला. त्यानंतर मी भांडारकर रोडला सुप्रीम कोर्टामध्ये जज जोशी म्हणून होते, त्यांच्याकडे काही ज्योतिषशास्त्राचं ज्ञान घेतलं. त्यातून आम्हाला भरपूर शिस्त लागली. शिस्त लागल्यानंतर जीवन काय आहे हे आम्हाला कळायला लागलं. पुण्यामध्ये असताना BNCC कॉलेज शेजारी एक महावीर हॉस्टेल म्हणून आहे की जिथं आम्ही रोज जेवायला जायचो सकाळ संध्याकाळी. आणि संध्याकाळी 7 नंतर तिथं जेवण मिळायचं नाही, का तर संध्याकाळी आमच्यात जैन धर्मात जेवत नाही, म्हणून आम्हाला एक ती शिस्त लागलेली होती. त्या जीवनातून असंच. आणि पुण्यात असताना LLB करत असताना मी जास्त करून पहिल्या वर्षी सायकलीवरच फिरलो. पुण्यात सर्व सायकलीवर फिरत असताना सर्व रस्त्यांची माहिती झाली. पुण्यातील आमच्या भावाचे मित्र राहीरकर यांनी मला त्यावेळेस भरपूर साथ दिली, मदत केली. अशा प्रकारे पुण्यातून LLB झाल्यानंतर बारामतीमध्ये मी प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न केला, सुरू केलं. माझे पुण्यातील गुरु ॲडव्होकेट KR शहा, जे कायदेतज्ञाचे भरपूर मोठे अभ्यासक आहेत, त्यांच्याकडे मी 6 ते 7 वर्ष पूर्ण काम केलं, काम बघितलं त्यांचं. आणि कोर्टात जात असताना पहिल्यांदा तर पहिला दिवस तर इतका आनंदाचा माझा गेला की तिथं गेल्यानंतर बघितलं तर सर्व कोर्टात खोटंच चालतं आहे. कशी वकिली करायची, काय करायचं सुचना. कारण आमच्या जैन धर्मात खोटं बोललेलं चालत नाही, खोटं काय केलेलं चालत नाही, नीतिमत्तेच्या विरुद्ध काय केलं तरी चालत नाही. मी घरी आल्यावर आईवडिलांना सांगितलं की मला काय वकिली करायची नाही, हे काय बरोबर नाही, सगळं तिथं कोर्टात खोटं चालतं आहे. परंतु परत आईवडील म्हणले की असं नाही, हे असंच असतं, हे असंच चालतं. माझ्या महाविद्यालयीन जीवनानंतर LLB करत असताना माझे मित्र ॲडव्होकेट दिलीप देवकाते, ॲडव्होकेट SB जगताप यांनी मला सांगितलं की अरे कोर्टात हे असंच असतं, आपल्या पक्षकाराला आपण न्याय द्यायचा असतो. त्यामुळे मी पुन्हा 2 वर्ष वकिली करू का नको या भ्रमात पडलो. 2 वर्ष मी कोर्टात गेलो नाही, मला ते काय पटलं नाही. परंतु 2 वर्षानंतर पुन्हा मला असं वाटलं की अरे रे ह्या जीवनामध्ये असंच चालतं हे. परंतु सत्य, नीतिमत्ता आणि प्रामाणिकपणा आणि आपल्याकडे जे पक्षकार येतात त्यांच्याशी आपण विश्वासपणे काम केलं पाहिजे, या दृष्टीने मी त्यांचं काम करत गेलो. त्यानंतर 2 वर्षांनी मी ड्राफ्टिंग, कन्व्हिन्सिंग, प्लॉट यांच्यामध्ये सर्च घेणे, त्यांचे फेरफार, शेतकऱ्यांना योग्य न्याय देणे, शेती संदर्भात त्यांची समस्या जाणून घेणे, याबाबत मग मी त्या क्षेत्राकडे वळालो. त्या क्षेत्रामध्ये वळालो असताना त्यातून मला विविध अनुभव आले. माझे बारामतीतील काही मित्र, व्यापारी, डॉक्टर्स, वकील्स, इंजिनियर्स असा सर्व आमचा एक ग्रुप झाला, सर्कल झालं. आणि त्यानंतर मी बारामती भिगवण रोडला की जिथे संध्याकाळी 6 वाजल्यानंतर चोऱ्या व्हायच्या, त्या रस्त्यावर मी असा एक छोटा प्लॉट निवडला आणि त्या प्लॉटची माझ्या हातून खरेदी झाली. त्या प्लॉटची खरेदी झाल्यानंतर मला त्यावेळेस इतकं हे झालं की आता ह्या रोडला व्हिजन आहे. भिगवण रोडला बारामतीच्या MS हायस्कूल आहे, रिमांडोम आहे, रेल्वे स्टेशन आहे, पुढं औद्योगिक वसाहत आहे. आणि अशा त्या व्हिजनमधून त्या रस्त्याची मी निवड केली की जिथं संध्याकाळी 6 नंतर चोऱ्या माऱ्या व्हायच्या. परंतु काही कालावधी निघून गेला, तो रोडही आज डेव्हलप झाला. तो रोड म्हणजे आज पुण्यातील लक्ष्मी रोड किंवा मुंबईतील अंधेरी रोड या पद्धतीने त्या रोडची आज तुलना बारामतीमध्ये केली जाते. बारामतीचा हा विकास करीत असताना बारामतीतील माझे अत्यंत जवळचे आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात असणारे गुरु म्हणून ज्यांना आज भारतामध्ये नावाजलं जातं, ते अत्यंत माननीय खासदार शरदचंद्रजी पवार, त्यांचे बंधू माननीय अजितदादा पवार यांच्यामुळे जो काय बारामतीचा विकास झाला, जे काय बारामतीची डेव्हलपमेंट झाली, याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि आज जो काय बारामतीचा विकास आहे किंवा ज्यांच्याकडचे जे व्हिजन आहे किंवा ज्यांना मी व्हिजन म्हणतो, ते काही व्हिजन मी माझ्याकडे घेऊन बारामतीचा विकास अत्यंत मोठ्या प्रमाणात त्यांनी केला. आणि आज जे काही यश आहे हे सर्व बारामतीचं, हे सर्व माननीय शरदचंद्रजी पवार व माननीय अजितदादा पवार यांना जातं असं मी मानतो. तसेच बारामती येथे मी कार्य करीत असताना माझं स्वतःचं एक गोशाळा आहे, नर्सरी आहे,
की ज्याद्वारे वृक्षारोपण व्हावं, पर्यावरणाचा समतोल साधावा आणि तिथे सर्व काम व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला जीवनामध्ये कधीही कुठेही काही कमी पडत नाही. पर्यावरणाचा समतोल साधणे, वृक्षांवर प्रेम करणे, पक्ष्यांवर प्रेम करणे, गायी आपण ज्यांना गोमाता म्हणतो त्यांचा जीव वाचवणे, त्यांना रोज खायला घालणे आणि शेतीकडे व्यवस्थित जर लक्ष दिलं तर शेती ही परवडणारी असे साधन आहे आणि पर्यावरणाचा समतोलही साधला जातो. अशा दृष्टीने शेतीही मी करत असतो, रोज मी लक्षही देत असतो आणि रोज मी बघतही असतो. आजही कोणत्याही व्यवसायामध्ये आपण व्यवसाय करत असताना त्यामध्ये नीतिमत्ता पाळली पाहिजे, प्रामाणिकपणा पाळला पाहिजे, विश्वास पाळला पाहिजे, धैर्य व चिकाटी पाळली पाहिजे व महत्त्वाचे म्हणजे आईवडिलांचे आशीर्वाद, की जेणेकरून आपल्याला आज हे त्यांनी आपल्याला जीवन दाखवलं व आज आपण या जीवनाच्या यशाच्या पायरीवर पोहोचलो. त्यामुळे घाबरू नका आणि सर्व विद्यार्थ्यांना मी एकच शुभेच्छा देतो की या सर्व गोष्टी जर आपण पाळल्या तर आपल्याला जीवनात कधीच कुठलंही अपयश येणार नाही आणि आपण प्रत्येक गोष्टीत यश पावतात अशी इच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला आशीर्वाद देतो किंवा तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्ही या पद्धतीने यापुढील सर्व जीवन जगावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.